आणि यानंतर बातमी आहे पुण्याची। पुणे पोलिसांनी व्हॅलेंटाईन डे दिवशी होणारा राडा टाळण्यासाठी 3 फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून ते 15 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या सेलिब्रेशनवर गदा येणार आहे। आता संस्कृती रक्षणाची भूमिका पोलिसांनीच घेतल्यामुळे त्यासाठी काम करणाऱ्यांचा सुद्धा हिरमोड झालाय। हा आदेश म्हणजे मॉरल पोलिसिंग नाही तर प्रचलित पोलिसी कायद्याची अंमलबजावणी आहे, असा दावा सहपोलीस आयुक्त राजेंद्र सोनावणे करतायत। पुणे पोलिसांच्या या व्हॅलेंटाईन डेच्या भूमिकेबाबत सगळ्या स्तरातून नाराजी व्यक्त होतीये। पोलिसांची भूमिका म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे असंच म्हटलं जातं। पोलीस विभागाला असे अधिकार आहेत की जमावबंदीचा कायदा अंमलात आणून त्यांनी नियंत्रण गर्दीवर ठेवलं पाहिजे किंवा कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। पण प्रेमाच्या उत्सवावर अशा प्रकारे संक्रांत आणण्याचा त्यांना बिलकुलच अधिकार नाही आहे। म्हणजे आपण बाकी पुण्यामध्ये धार्मिक अनेक उत्सव साजरे होतात। गणपतीच्या काळात प्रचंड गर्दी असते, तेव्हा आपण 144 कलम लावत नाही। त्याच्यानंतर ईद सारखे अनेक उत्सव असतात, जेव्हा रस्त्यावर लोक येतात काही धर्माचे, तेव्हा पण आपण काही 144 कलम लावत नाही। तसाच हा तरुण वर्गाचा प्रेमाचा उत्सव आहे आणि त्याच्यावर बंदी अशा प्रकारे घालण्याचे कोणतेही अधिकार कोणालाही नसले पाहिजे असं मला वाटते। आमचं सुदैव असं की पुणे पोलिसांना उशिरा का होईना या गोष्टीची जाणीव झाली आणि आपल्या केवळ संस्कृतीचं रक्षण यातून नाही तर एक पिढी जिचं संपूर्ण मानसिकता ही पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानुकरण करण्याने करप्ट होतीये, अशा प्रकारचा आमचा आक्षेप होता। त्याला पोलिसांनी आता त्याच्यावरती मोहर लावली आणि म्हणून पोलिसांची भूमिका अतिशय योग्य आहे। वर्गर असेल तर मी मान्य करू शकेल की तुम्ही त्याच्यावर कायद्याचे अवलंबन करून त्यांना शिक्षा देऊ शकता, पण इतर वेळी विनाकारण तुम्ही त्यांना हे मला वाटतं पोलिसांचा खाक्या दर्जात हा दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यांनी ही कडक भूमिका घेऊ नये ही मी पोलिसांना विनंती करेल, कारण का आम्ही ते मान्य करणार नाही। कारण का आमच्या विद्यार्थ्यांचं स्वातंत्र्य हिरावून का हे घेणार? कायद्यात तरतूद आहे त्याप्रमाणे तुम्ही अवलंबन करा, पण एवढं कडक धोरणशाही त्यांनी नाही स्वीकारली पाहिजे असं माझं मत आहे। आणि यानंतर महाराष्ट्र नामामध्ये घेऊयात एक ब्रेक। पहा फक्त IBN लोक।